राजयोग फर्जी सेवा की तरफ से मोटिवेशन। सपने देखो, मेहनत करो और खुद पर विश्वास रखो, सफलता तुम्हारे कदम चूमेगी। मग समाजात राहायचं असेल तर मग आजूबाजूचे आवाज ज्या लोकांना तुम्ही सांगणार आहे, कोणी रिजेक्ट करन, कोणी येस म्हणन, कोणी नो म्हणन, कोणी गुड म्हणन, कोणी बॅड म्हणन, कोणी चांगलं म्हणन, काही घेणं देणं नाहीये. आपण आपल्या कामावरती लक्ष ठेवलं पाहिजे. जोपर्यंत सक्सेस होत नाही ना, जगाला दाखवत बसू नका. त्या स्टेटसवर आपली सुखदुःख मांडत बसू नका. जग फक्त तमाशा बघायला असते. तुमचं आयुष्य तुम्हालाच निस्तरायला लागते. एखाद्याला मागून बघा, बघू 1000 रुपये कोण देतं का? अरे तुम्हालाच बघायला पाहिजे ना. घरात पैसे नसतील, पोराची फी भरायला कोण नाही येत, ते स्टेटस बघणार. तुमचं तुम्हाला निस्तरायला लागतंय. आपल्यात कोणतरी आजारी आहे, दवाखान्यात जायचंय, पैसे लागतात, नाही कोण येत, तुम्हालाच निस्तरायला लागतंय. जग फक्त तमाशा बघायला असते. जग निस्तारायला येत नाही. आमचा आम्हाला निस्तारायला. आपला जन्म आपल्या मर्जीप्रमाणे झाला ना, मृत्यू आपल्या मर्जीने होणार. मग आपला जन्म आपल्या मर्जीप्रमाणे चालावं असा विचार आपण काय? सूर्याच्या कक्षेबाहेर तर पृथ्वीलाही जाता येत नाही. आणि सगळं काही जीवनामध्ये आयतं मिळालं असतं तर आयुष्य शब्दाला किंमत तरी काय उरली असती. म्हणून ध्यानात ठेवा, आयुष्यात जे काही घडतं सगळं आपल्या भल्यासाठीच. म्हणून जे मिळालंय त्याचा स्वीकार करा आणि जे मिळवायचं असेल त्यासाठी प्रामाणिक कष्ट करत राहा. एक दिवस तुम्ही जरूर जिंकणार. जन्म दुसऱ्यांनी दिला, नाव दुसऱ्यांनी ठेवलं, शिक्षण दुसऱ्यांनी दिलं, रोजगार दुसऱ्यांनी दिला, इज्जत दुसऱ्यांनी दिली, पहिली आणि शेवटची अंघोळ सुद्धा दुसरेच घालणार, स्मशानभूमीत सुद्धा दुसरेच घेऊन जाणार आणि आपली संपत्ती मरणानंतर दुसरेच वाटून घेणार. तरी देखील माणसाला आयुष्यभर कोणत्या गोष्टीचा गर्व असतो हे सांगणं मात्र कठीणच. दुःख इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात आणि धन इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळवून लोक आपल्या माणसांना विसरतात. विचित्र आहे पण सत्य आहे. माणसाच्या शरीरात 70% पाणी असून जखम झाली की रक्त येतं आणि माणसाचे हृदय रक्ताने बनलेले असून हृदय दुखावले की डोळ्यातून पाणी. जीवनामध्ये बापाचं महत्व किती असतं एका गडदादांनो. जोपर्यंत आपल्या घरामध्ये आपला बाप जिवंत असतो तोपर्यंत कितीही रिकामं घर असू द्या, भरल्या भरल्यासारखं वाटतं. परंतु ज्या दिवशी आपला बाप या जगातून निघून जातो ना, त्या दिवशी कितीही पैशानं भरलेलं घर असू द्या, रिकामच वाटतं. म्हणून दादांनो, ज्याचा बाप जिवंत तो सर्वात श्रीमंत. आणि हसत हसत जगा. काय गॅरंटी हो? काय गॅरंटी आहे? कशाचीच गॅरंटी नाही. आज आपण तुम्ही मी बसलोय, एवढे हसतोय, एवढं खरं आहे. उद्या सकाळी काय होईल त्याची गॅरंटी नाही. मग म्हणून एक वाक्य सांगा, टेन्शन फ्री. राजयोग जिजारामजी फड या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा. धन्यवाद.